उद्धव ठाकरे यांच्यासाठी कायमच परीक्षेचा काळ राहिलेला आहे। पक्ष बांधणी, संघटना बांधणीपासून ते अगदी कार्यकर्त्यांमध्ये नवी चेतना फुंकण्यापर्यंत अनेक आव्हानं त्यांच्यासमोर होती आणि अजूनही आहेत। त्यातच गणिताच्या पेपरच्या पाठीला पाठ लावून जसा भूमितीचा पेपर येतो तसं या सगळ्या आव्हानामध्ये ठाकरेंच्या हिंदुत्वाला सुद्धा भाजप आणि एकनाथ शिंदेंकडनं वारंवार आव्हान मिळतंय। गेल्या काही काळातल्या घटना आठवायच्या झाल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख असलेला सुधाकर बडगुजर आणि बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांचे संबंध असल्याचे आरोप, त्यांना तडीपारीची नोटीस सुद्धा आलेली आहे आजच। आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि बॉम्बस्फोटातला आरोपी इक्बाल मुसा यांचे संबंध असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या मिरवणुकीतला एक व्हिडिओ समोर आणलेला आहे। कालच शिंदेंच्या शिवसेनेचा संजय निरुपम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर वोट जिहादचा आरोप केलाय। चहू बाजूने ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न होतात आणि वारंवार त्यांच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवलं जातंय। असं का होतंय? ठाकरेंचं हिंदुत्व असं वारंवार चक्रव्यूहात का फसतंय? बॉम्बस्फोटातले आरोपी ठाकरेंच्याच नेत्यांच्या जवळपास कसे दिसतात? ठाकरेंचं जहाल हिंदुत्व आता काँग्रेससारखं सॉफ्ट होत चाललंय का, मवाळ होत चाललंय का? आणि निवडणुका तोंडावर असताना हे वार ठरवून केल्यासारखेच समोर का येत आहेत? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये। अगदी थोड्याच वेळात चर्चेत ते सहभागी होतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि अभिनेते किरण माने आपल्या सोबत आहेत आणि दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार सर आपल्या सोबत आहेत। आपण चर्चेकडे वळूया, मात्र तत्पूर्वी संजय निरुपमांचा तो वोट जिहाद संदर्भातला आरोप काय होता तो पण ऐकूया। कि यूपी में जो वोट जिहाद का दरिंदा निकला वो महाराष्ट्र में भी आ पहुंचा है, क्योंकि महाराष्ट्र के कुछ मस्जिदों में काम करने वाले जो मौलवी मौलाना हैं उनके ऊपर दबाव डाला गया है कि वोट जिहाद की अपील करें। और ये दबाव डालने वाले और कोई नहीं, शिवसेना उबाठा के लोग हैं। हो सकता है ये खतरनाक ट्रेंड आने वाले दिनों में दंगे का रूप ले ले, और अगर मुंबई में 1992-93 की तरह अगर दंगे भड़कते हैं तो इसके लिए सिर्फ और सिर्फ मातोश्री में रहने वाले लोग जिम्मेदार होंगे। अगर वोट जिहाद के नाम पे किसी मौलाना के भड़कावे में आकर के अगर कोई दंगा फसाद होता है तो इसके लिए शिवसेना उबाठा के लोगों को तत्काल गिरफ्तार करना चाहिए। मैं मुंबई पुलिस को अभी से आगाह कर रहा हूं। आणि मी सुरुवातीला किरण माने यांच्याकडे जाईन। किरणजी, सगळीकडनं आरोप होत आहेत। बरं, यामध्ये असं की सलीम कुत्ता सोबतचा व्हिडिओ समोर आलेला आहे, मुसा बरोबरचा व्हिडिओ समोर आलेला आहे, आता संजय निरुपम हा वोट जिहादचा आरोप करतात। अर्थात ते काय पुरावे देतात त्या संदर्भात मला माहिती नाहीये, त्यांनी अजून काही पुरावे समोर आणलेले नाहीयेत। मात्र सगळ्या बाजूने ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवलं जात आहे। मला असं म्हणायचं की सगळ्या बाजूंनी नाही, फक्त एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने त्यांना टार्गेट केलं जातंय। बाकी सगळीकडे उद्धव ठाकरेंना प्रचंड लोकप्रियता आहे, त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे। जिकडे जिकडे ते महाराष्ट्रात जात आहेत तिकडे त्यांना डोक्यावर घेतलं जाते आणि ही कदाचित या भाजपाची डोकेदुखी झालेली आहे। त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे की या लोकप्रियतेचं करायचं काय। आणि आता झालंय असं की हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान वगैरे वगैरे हे शब्द इतके गुळगुळीत झालेत ना। याचा परिणाम 2019ला होत होता, 2014ला होत होता, पण आता होणं अशक्य आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही मला जो रेफरन्स दिला होता, मला खरंच हे वक्तव्य माहित नव्हतं निरुपमांचं। तुम्ही जो रेफरन्स दिला, मी ती पोस्ट बघितली त्यांची एक्सवरची, तर त्याच्यावरचा रिस्पॉन्स बघितला तर अगदी म्हणजे तुकरेट पोस्टला जसा असतो 300-400 लाईक्स आणि कोणीतरी रिपोस्ट केलेले 20-25 जणांनी, म्हणजे त्याला कोणी महत्वही दिलं नाही। आता कोणी हिंदू, मुस्लिम किंवा जिहाद बिहाद अशा गोष्टींना महत्व देत नाही। लोकांना माहिती की हे फक्त राजकीय स्टंट आहेत। खरं तर ठाकरेंनी आता जी उचल खाल्लेली आहे, ठाकरेंनी जे बहुजनवादी हिंदुत्वाची कास धरलेली आहे, त्याला प्रचंड रिस्पॉन्स महाराष्ट्रातून मिळतोय। जे हिंदुत्व कोणाचा द्वेष शिकवत नाही, जे हिंदुत्व फक्त प्रेम शिकवतं। आणि मग आता हे आरोप होत राहणार, पण आता आरोप करणाऱ्यांना एक कळत नाही की सत्ता त्यांच्याच हातात आहे। करा ना चौकशी, तुम्ही ईडी लावा, SIT लावा, तुम्हाला जे काय लावायचं ना ते सगळं लावा। आणि तुम्हीच आरोप करताय, तुम्ही सत्तेत आहात, विरोधकांनी असे आरोप करायचे असतात खरं तर। पण आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की अमक्यांबरोबर ठाकरे दिसले, तमक्यांबरोबर ठाकरे दिसले। अहो, बलात्काऱ्यांबरोबर जर तुमचे उच्च पदस्थ नेते दिसतात तर त्याच्यावर आम्ही चर्चा करायची सोडून आम्ही याच्यावर चर्चा करत बसू का की तुम्ही जे कुणावर संशय घेतायत जिहाद बिहादचे? खरं तर आणि जे बलात्कारी तुमच्या नेत्यांबरोबर दिसतायत त्या बलात्काऱ्यांनी हिंदू स्त्रियांवर बलात्कार केलेत। हे कसलं हिंदुत्व तुमचं? हिंदुत्वाच्या नावाखाली किती काळ तुम्ही फसवणार आहात?
तुमचेच लोक हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्यांना संरक्षण देतात आणि तुम्ही म्हणता की आम्ही हिंदुत्वाचे रक्षक आहोत. हे कसलं रक्षण? हे फक्त आता यांना स्टंट निर्माण करायचे, काही नाही. लोक महागाईवर प्रश्न विचारायला लागलेत, लोक बेरोजगारीवर प्रश्न विचारायला लागलेत, लोक महिला सुरक्षेवर प्रश्न विचारायला लागलेत आणि यामुळे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकलेली आहे. मग कोणाला तरी पिन मारायला लागते की बाबा रे तू आता असं वक्तव्य कर. ती यावेळी आता निरुपमांना पिन मारलेली आहे. आता निरुपम काही काळ बोलतील, हा मुद्दा विजल्यावर तिसरी पिन, चौथी पिन आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याला मारली जाईल. पण आपण त्याच्यावर न बोलता आपण फक्त महागाईवर बोलूया, बेरोजगारीवर बोलूया. केशव उपाध्याय आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. केशव उपाध्यायांनी आज स्वतः इक्बाल मुसा संदर्भातला पत्रकार परिषदेत आरोप केलेला होता. यापूर्वी नितेश राणेंनी अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला बडगुजर यांच्यावरती सलीम कुत्ता संदर्भातला आरोप केलेला होता. संजय निरुपमांनी वोट जिहादचा आरोप केलाय. मात्र केशव उपाध्यायजी आता किरण माने सांगतायत की हे सगळे पॉलिटिकल स्टंट्स आहेत आणि भाजपच्या डेस्परेशन मधनं होत असलेले हे आरोप आहेत. असं आहे, ज्याला लॉजिकली बोलता येतं त्याच्याशी बोलण्यात चर्चा करण्यात अर्थ असतो. पहिला मुळात असं आहे की ज्याला एका विश्वातच राहायचंय त्या विश्वात त्याने जरूर राहावं, त्याला काही उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. सगळ्यात पहिला मुद्दा त्यातला असा आहे की मुंबईकरांसोबत आहात का बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत आहात हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं पाहिजे. हिंदुत्वाचा प्रश्नच नाहीये. इथं मुद्दा आहे की या ठिकाणी या देशामध्ये 12 सिरियल बॉम्बलास्ट झाले होते. त्या बॉम्बलास्ट मधल्या आरोपीला शिक्षा झाली होती. तो आरोपी तुमच्या प्रचारात काय करतोय हा साधा प्रश्न आहे. बरं, अचानक आला, असं अचानक आला का म्हणजे आम्हाला काही माहितीच नाही, हे तर भाबडे म्हणजे हे तर म्हणजे किती खोटं बोलू शकतो याचं उदाहरण आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आता असं आहे की मुळामध्ये उबाठाकडे आता ना कार्यकर्ते आहेत, ना नेते आहेत, ना मतदार आहेत. त्यामुळे बरं बोलायला काही मुद्दे नाही आहेत. त्यामुळे प्रवक्तेसह बाहेरनं कोणीतरी आयात करावे लागतात. त्यामुळे अशी सगळी दुर्दैवी अवस्था असल्यानंतर ज्या पद्धतीने एक लोकांसमोर जाण्यासाठी काहीतरी हवंय त्यातनं आलंय का हे सगळं. मग कुणी आम्हाला चालेल का? मला खरंच माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल मला खूप दुःख होतंय. त्यांचा आत्मा तळमळत असणार आहे. कारण मला आठवते की 92-93ला बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई वाचवली पाहिजे अशा प्रकारची घोषणा केली होती. आम्ही मुंबई वाचू शिवसेनेने आदेश दिले होते. आज दुर्दैवाने उबाठाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आज त्याच बॉम्बस्फोटातला जो एक आरोपी आहे ज्याला शिक्षा झाली होती असा खांद्याला खांदा लावून फिरतोय आणि ते दिसतंय त्यामध्ये स्पष्ट. त्यामुळे मुळामध्ये हिंदू मुस्लिम गणाचा प्रश्नच नाहीये. प्रश्न असा आहे बॉम्बलास्ट मध्ये ज्याला शिक्षा सिद्ध झाली न्यायालयामध्ये त्याच्यासोबत तुम्ही आहात का सर्वसामान्य मुंबईकरांसोबत आहात. ज्या मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांना भरभरून प्रेम सन्मान सगळं दिलं आज त्या मुंबईकरांचा विश्वासघात तुम्ही केलाय ही वस्तुस्थिती कशी नाकारू शकता. त्यामुळे उगाच वेळ मारून लोकप्रियता नामुक तमुक कसल्या बाता मारा त्या विश्वात राहा त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण मुळामध्ये वस्तुस्थिती तुम्ही मुंबईकरांसोबत आहात का बॉम्ब ब्लास्ट मध्ये जो सहभागी होता त्याच्यासोबत आहात ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. मुंबईकर आजही ते 12 मार्च बॉम्बस्फोट विसरला नाहीये. मुंबईकरांनी अनेक लोक गमावली आहेत. तर आजही दुःख त्या घटनेचं उपाध्येजी तुम्ही ज्या अमोल कीर्तीकरांच्या मिरवणुकीबद्दल बोलताय त्या कीर्तीकरांचं आजचं वक्तव्य मी ऐकलं. त्यांचं असं म्हणणं आहे की मिरवणुकीत कोण येतं ह्याच्यावर आमचं नियंत्रण नसतं. जर बॉम्बस्फोटातले आरोपी इतके मोकाट फिरत असतील तर त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत. असं आहे की पुन्हा एकदा मग तुम्ही करताय काय. मुळामध्ये असं कसं कोणी होऊ शकतं. मुळात असं आहे की प्रत्येक यात्रेचा रूट ठरलेला असतो. जो किमान कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता काल परवा राजकारणात राजकीय पक्षाशी काम करायला आलाय त्याला हे साधं नॉलेज असतं जे अमोल कीर्तीकर सांगतात ते किती तद्दन खोटं आहे. की प्रत्येक यात्रेचा रूट ठरलेला असतो. त्या यात्रेमध्ये कोण कोण येणार हे ठरलेलं असतं. त्या यात्रेमध्ये कुठे कुठे स्वागत होऊ शकतं ह्याचा अंदाज आपल्याला असतो. बरं खांद्याला खांदा बरं तो नुसता हात बी चालवतोय का तो खांद्याला खांदा लावून फिरतो अमोल कीर्तीकरांच्या. हे कसं काय शक्य आहे. म्हणजे मी समजू शकतो एखादा बाबा चुकून पटकन आला काय हार घालून गेला किंवा हस्तांदोलन करून गेला राजकारण्यासोबत कोण येतं अचानक तुमच्यासोबत सेल्फी काढतं फोटो काढतं. इथे असं नाही घडत. इथं तो खांद्याला खांदा लावून फिरतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमचं म्हणणं ये रिश्ता क्या कहलाता है हा आमचा प्रश्न आहे. आज मुंबईकरांबद्दल थोड्या तरी संवेदना असत्या तर माननीय उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल आपली भूमिका व्यक्त केली असती. बरं मी प्रमोद चुंचुवार यांच्याकडे जाते. चुंचुवारजी हे सगळं वातावरण बघता एक आहे की ठाकरेंच्या हिंदुत्वावरती वारंवार प्रश्न उपस्थित केला जातोय. भले ते बॉम्बस्फोटाच्या आरोपी त्यांच्याबद्दल वारंवार आरोप होतोय किंवा आता तर वोट जिहादचा आरोप झालेला आहे. मध्यंतरी त्यांनी ज्या गाठीभेटी घेतल्या मुस्लिम समाजातल्या काही लीडर्स सोबत त्यावरून त्यांच्यावरती आरोप झालेले होते. कुठं चाललं हे राजकारण कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. नाही मला असं वाटते हे शेवटी राजकारणाचा भाग आहे.
कारण हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेल्यामुळे हिंदुत्वच्या मताचं विभाजन होणार आहे. एकीकडे हिंदुत्ववादी असणारी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, असं हे मतविभाजन होणार आहे. हे मतविभाजन होऊ नये आणि हिंदुत्ववादी मतदार आपल्या पाठीशी एक संघपणे उभा राहावा यासाठी हे विषय उभे केले जातात. ही त्या राजकीय पक्षाची रणनीती असते. आणि जसं उपाध्ये साहेब म्हणाले, जर खांद्याला खांदा लावून त्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांच्यासोबत फिरत असेल तर भाजपनी उद्धव ठाकरेंना लक्ष करणं स्वाभाविक आहे. पण त्याच्याने काही प्रश्न माझ्या मनात नम्रता निर्माण झालेला आहे. एक तर मुंबईच्या या बॉम्बस्फोटातला आरोपी ज्याला शिक्षा झालेली आहे तो इतका मोकाट कसा फिरतोय? राज्याचं गृहमंत्रीपद भाजपकडेच आहे. तर त्यामुळे हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा त्यापेक्षाही गंभीर आहे की जे आपल्याला आठवतंय 93च्या दंगलीनंतर, 93च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत फार मोठ्या दंगली झाल्या होत्या आणि त्यात हिंदू मुस्लिम अशी एकमेकाची कत्तल करण्यात आली होती आणि त्यात मुस्लिमांवर हल्ले करण्यामध्ये शिवसैनिक पुढे होते आणि त्याचा अभिमान पण शिवसैनिक जाहीरपणे खाजगीपणे व्यक्त करत असतात. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांच्या कटुतेमध्ये शिवसैनिक हे सगळ्यात पुढे होते आणि मुस्लिमांच्याही मनात शिवसेनेबद्दल प्रचंड कटुता होती. अशा वेळेला ज्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले तो आरोपी जर आज शिवसेनेचा प्रचार करत असेल तर मुस्लिमांच्या मनातली ही कटुता संपली का आता उद्धव ठाकरेंच्या बद्दल? आणि हिंदुत्ववादी आणि मुस्लिम सुद्धा आज उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहायला लागले आहेत का, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न तो म्हणजे जर बॉम्बस्फोटातल्या आरोपी प्रचार करणं हा जर गुन्हा असेल किंवा हे चुकीचं असेल तर मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना भाजपने भोपाळमध्ये उमेदवारी का दिली? स्वामी असीमानंदांनी ऑन कॅमेरा हे सांगितलं होतं की समझोता एक्सप्रेस मधला बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट याच्यातल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या मुख्य आरोपी आहे आणि साध्वी प्रज्ञासिंग यांना न्यायालयाने निर्दोष सोडलेलं नाही. त्या वैद्यकीय कारणास्तव सध्या जामिनावर आहेत आणि त्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर होत नाहीये आणि त्यामुळे निकाल लांबत आहे. यामुळे 15 दिवसापूर्वीच आपल्याला आठवत असेल तर NIAचं जे कोर्ट आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, यांनी एक त्यांच्या नावाने वॉरंट काढलाय की तुम्ही न्यायालयात हजर व्हा. तर या प्रश्नाचं पण उत्तर दिलं पाहिजे की एकीकडे तुम्ही बॉम्बस्फोटाच्या आरोपीला उमेदवार करता आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सोबत एक आरोपी प्रचाराला दिसता, उद्धव ठाकरे नाही अमोल कीर्तीकरांच्या सोबत, तो मुद्दा करता. ही कुठं ना कुठं दुटप्पी भूमिका आहे असं मला वाटतं. मुद्दा यामध्ये सगळा असा आहे की हे सगळं काय होतंय, ठाकरे बदलतायत की परिस्थिती बदलतीये, हा या आघाडीचा मोठा प्रश्न आहे. मी किरण माने यांच्याकडे जाते. किरण मानेजी, शिवसेना आणि मुस्लिम समाज यांच्यामधले संबंध हे गेल्या काही काळात कसे बदलत आलेले आहेत त्याचा एक साधारण अंदाज, साधारण एक धांडोळा आत्ता चुंचवार सरांनी घेतला. म्हणजे बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती, आत्ता तो ड्रास्टिक चेंज दिसायला लागलेला आहे सत्तेतून बाहेर पडल्यानंतर, किंबहुना काँग्रेस सोबत शिवसेना सत्तेत आल्यानंतर तो व्हिजिबल चेंज दिसायला लागलेला आहे. हा बदल आहे, हा बदल कुठेतरी शिवसेना ऍक्सेप्ट करते, पण शिवसेनेचा फॉलोअर ऍक्सेप्ट करतोय का? शिवसेनेचे फॉलोअर जे शिवसेना भूमिका घेईल ते ऍक्सेप्ट करतात पूर्वीपासून. म्हणजे पहिल्यांदा मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना झाली. त्या काळानुसार भवताल जो आहे त्या काळानुसार भूमिका बदलत गेल्या. बाळासाहेब ठाकरेंनीही अनेक भूमिका घेतल्या आणि त्यानंतर त्यांची अनेक भाषणं आहेत की मुस्लिम आमचे शत्रू नाहीत, मुस्लिम आमचेच आहेत, अनेक शिवसैनिक मुस्लिम आहेत आणि त्यांनी त्या काळानुसार त्या भूमिका गेल्या. आत्ताच्या काळानुसार आत्ता जो भवताल आहे तर उद्धव ठाकरे बऱ्याचदा म्हणतात की प्रबोधनकार ठाकरेंच्या वेळी जो भवताल होता तो आत्ता भवताल आहे. त्यामुळे मला आता प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व ते घेतलं त्यांनी आणि त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादात भर पडली. म्हणजे थोडक्यात जहाल हिंदुत्वाकडनं मवाळ सॉफ्ट हिंदुत्वाकडे ठाकरे चाललेत असं याचं आणि ते आवडतंय आणि ते आवडतंय लोकांना. कारण हिंदुत्व हे कोणाचा द्वेष शिकवणारं नसतं, कुठल्या धर्माचा द्वेष कुठलंच हिंदुत्व करत नाही. छत्रपती शिवरायांनी सुद्धा कुठल्या धर्माचा द्वेष केला नव्हता. वारकरी संप्रदायानं हाच हिंदू धर्म आपल्याला शिकवलाय आणि तो जर हिंदुत्वाचा मार्ग उद्धव ठाकरेंनी पकडला असेल तर तो नक्कीच चांगला आहे आणि त्याला जहाल म्हणा मवाळ म्हणा, पण खरं हिंदुत्व हेच आहे की इतरांवर प्रेम करणारं, द्वेष करत नाही कुठलं. केशव उपाध्यांकडे जाऊया. केशव उपाध्येजी, आता किरण माने सांगत होते की ठाकरेंची भूमिका जर बदललेली वाटत असेल, त्यांचं हिंदुत्व हे सॉफ्ट वाटत असेल तर ते लोकांना आवडतंय. मला त्याला जोडूनच प्रश्न आहे की याकडेच कुठेतरी बोट दाखवलं जातंय आणि ज्या पद्धतीने तुमचे सहकारी मित्रपक्ष हे आरोप करतायत, वोट जिहाद वगैरे आरोप केले जात आहेत थेट की मुल्ला मौलवींना सांगून मतं मागितली जातात वगैरे वगैरे, हे आरोपांशी सहमत आहे भाजप? असं आहे, मुळामध्ये ठाकरेंचं हिंदुत्व राहिलंय कुठे हा माझा पहिला प्रश्न आहे.
त्याने आजपर्यंत काँग्रेसनी आपल्या जाहीरनाम्यात ज्या पद्धतीची वचनं दिली आहेत, ट्रिपल तलाक रद्द करू या पद्धतीचं वचन दिलं काँग्रेसनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये. काश्मीर 370 जे बाळासाहेब ठाकरेंचा खूप जिव्हाळ्याचा विषय होता ते पुन्हा आणू अशा प्रकारचं आश्वासन दिलंय. उद्धव ठाकरे काही बोलले त्याच्यामध्ये? काहीच बोलले नाही आहेत. त्यामुळे आज तर त्या पटोलेंनी सांगितलं राम मंदिराचं आम्ही म्हणे शुद्धीकरण करू, ह्यावरती काही बोललेत उद्धव ठाकरे? काहीच बोलले नाही आहेत. त्यामुळे मुळात उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आहेच कुठे? कारण ते मतांसाठी त्यांनी केव्हा सोडलं जेव्हा ते काँग्रेससोबत गेले. हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा तर काल तर 2-3 दिवसांनी पुण्यात अशी बैठक झाली आहे, कदाचित तुम्ही पण ती कव्हर केली असेल, की ज्यामध्ये एका व्यासपीठावरती अनेक जण आले होते आणि त्यांनी आवाहन केलं तिथं ठराविक पद्धतीने. त्या व्यासपीठावर कोणत्या पक्षाचे नेते उपस्थित होते हेही आपल्याकडे काढा त्या मौलवी आणि सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न सहमत असण्याचा नाही आहे, प्रश्न घटना घडली की नाही याच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. तर अशी घटना घडली आहे पुण्यामध्ये, 2-3 दिवसापूर्वीच घटना घडलेली आहे. ती सगळीकडे आता युट्यूबवर उपलब्ध आहे, बाकी अनेक आपणही कव्हर केली असेल. त्यामुळे मुद्दा असा आहे की हिंदुत्व मुळात उद्धव ठाकरे हिंदुत्व सत्तेसाठी सोडलं. जो वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा वसा होता तो त्यांनी सोडला. आणि त्याच्यानंतर आता ज्या पद्धतीची भूमिका ते घेत आहेत, याच इंडिया आघाडीच्या एका पक्षाने असं म्हटलं होतं त्या ठिकाणी की आम्ही तर काय अनेक गोष्टी हिंदू विरोधी करू. त्याच्याबद्दल काही उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे लक्षात घेता हे सत्तेसाठी मतांसाठी केवळ राजकारण करणं हे उद्धव ठाकरे करतायत. त्यामुळे सॉफ्ट हिंदुत्व हार्ड हिंदुत्व हा इथे हिंदुत्वच नाही उद्धव ठाकरेंकडे. मला सांगा केशव उपाध्येजी, मुस्लिम आरक्षणाबद्दल काल पंतप्रधान मोदींनी टीका केलेली होती. मुस्लिम आरक्षणावरनं काँग्रेसवर त्यांनी टीका केलेली होती आणि मुस्लिम आरक्षण येणार जर काँग्रेस सत्तेत आलं तर अशी एक भीती व्यक्त केली त्यांनी. आरोप तुम्हाला लक्षात असेलच, नगरमधल्या सभेत बोललेत, कोल्हापुरातल्या सभेत बोललेले आहेत. याच तुमच्या सोबत सत्तेमध्ये कोण आहेत? कर्नाटकामध्ये तुमच्यासोबत निवडणूक लढतायत JDSचे देवेगौडा, ज्यांनी मुस्लिमांना 4% आरक्षण दिलेलं होतं आणि अनेक वर्ष त्यानंतर सत्ता जाऊन सुद्धा त्यांनी त्या आरक्षणाचं क्रेडिट घेतलं. आता ते आरक्षण मुंबईच्या सरकारने काढलेलं आहे, मात्र तरी सुद्धा असे मुस्लिम आरक्षणाचं क्रेडिट घेणारे तुम्हाला सोबत चालतात म्हटल्यावर तुमचं हिंदुत्व संपतंय असं म्हटलं तर? मुळामध्ये असं आहे की धर्मावर आधारित आरक्षण ते ज्यावेळी ते आत्ता आमच्यासोबत आले, आमच्यासोबत असं घडलेलं नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काँग्रेसने ऑलरेडी ओबीसीमधनं मुस्लिम समाज आरक्षण कर्नाटकात दिलंय आता. त्यामुळे जे घडलंय इथे जो ओबीसीच्या तोंडचं आरक्षण हो नाही मला तेच सांगतोय. त्यामुळे ज्या पद्धतीने आता जे चाललंय राजकारण त्याला विरोध आहे. धर्माच्या आधारावरती अशा पद्धतीने विभाजन होणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हतं. त्यांनी अशा प्रकारे स्पष्ट भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली होती. ही भूमिका इथं बसलेल्या सगळ्यांना मान्य आहे का? त्यामुळे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका चुकीची आहे असं इथं बसणारे बाकी प्रवक्ते म्हणायला तयार आहेत का? माझा काही आक्षेप नाही, त्यामुळे ते म्हणू शकतात. त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये. सबका साथ सबका विकास ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. एखादी योजना देताना तो कुठल्या जातीचा किंवा धर्माचा बघून आम्ही ती योजना दिली नाही, तो त्या खऱ्या अर्थानं लाभार्थी जो आहे, जो गरजू आहे त्याला ती योजना मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे इथे जात धर्माच्या आधारावरती काही भेदभाव करता कामा नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. बरं, चुंचू आरजी, अगदी शेवटची कॉमेंट मी तुमची घेते याच्यावरती. ठाकरेंची बदलती भूमिका हा त्यांच्या विरोधकांना त्यांना चक्रव्यूहात घेरण्यासाठीचा फुलटॉस आहे? नक्कीच आहे. कारण आणि की काय फुलटॉस असो की नसो, राजकारणामध्ये आपल्याला आपल्या विरोधकांना घेरण्यासाठी मुद्दे सगळेच एकमेकाच्या विरोधात मुद्दे शोधत असतात आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्व राजकीय नेते आपल्या विरोधकांना काही प्रमाणात मुद्दे देत असतात. कोणी मुद्दे उकरून काढतात, कोणी देत असतात. त्याच्यामुळे यात काही नवलाई नाही आहे. फक्त एवढंच आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवारांसोबत शपथविधी घेतात तेव्हा ती हिंदुत्वाशी गद्दारी नसते, पण जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेससोबत शपथ घेतात तेव्हा मात्र ती हिंदुत्वाची गद्दारी असते. तुम्ही गुजरातमध्ये सत्तेत आहात, तिथे अहमदाबाद नाव अजून बदललेलं नाही. बिहारमध्ये औरंगाबाद आहे, तिथे भाजप सत्तेत आहे, त्याचं नाव अद्याप औरंगाबाद आहे. पण महाराष्ट्रात औरंगाबाद आणि असे शहरांचे नावं बदलले जातात. गोव्यामध्ये गोमांस खाण्याची परवानगी आहे, तिथे भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात गोमांसावर बंदी आहे. तर हे कशा प्रकारचं हिंदुत्व, कशाबद्दलचं बोलतंय आणि त्या हिंदुत्वामध्ये एक वाक्यता का नाही याचा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारलं पाहिजे. आणि हे म्हणजे हे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व असो
की ते भाजपचं हिंदुत्व असो किंवा आणखी कोणत्याही पक्षाचं असो हिंदुत्व किंवा हे राजकीय नेते हे आपापल्या सोयीने त्या वेळेस तर्क निर्माण करत असतात. गुजरातमध्ये मुस्लिम समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिल्याचे पुरावे आहे भाजपच्या सत्तेमध्ये 2017 मध्ये. ते कागदपत्र व्हायरल पण झालेले आहेत, तो गव्हर्नमेंट नोटिफिकेशन. तर भाजपच्या सरकारने गुजरातमध्ये मुस्लिमांना ओबीसी मध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि मुस्लिमांना ओबीसी मध्ये आरक्षण खूप जेव्हापासून ओबीसीची लिस्ट आली म्हणजे मंडल आयोग लागू झाल्यानंतर तेव्हापासून ते लागू झालेलं आहे. आता मंडल आयोग लागू कोणी केला? व्हीपी सिंगांनी लागू केला. तेव्हाच त्या मंडल आयोगाने ओबीसीतल्या पण ज्या जाती आहेत त्यांना दिलेलं आहे. तर त्यामुळे हे धर्माच्या आधारावर नाही आहे, तर जे ओबीसी आणि मागास आहे त्यांच्या आधारावर हे आरक्षण दिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की निवडणूक जी आहे ती मूळ मुद्द्यावर जी आहे ती चर्चा व्हायला पाहिजे. दुर्दैवाने हिंदुत्व आणि बाकी सगळे जे विषय आहेत त्या विषयावर दुर्दैवाने चर्चा होता. ही प्रचाराची पातळी खालावत म्हणताय की आपल्या दैनंदिनी मधले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये. मुद्दे हे असे समोर येत आहेत, कुणाचं हिंदुत्व येत आहे, कुणाची जहाल भाषा, मवाळ भाषा, हे सगळं बाहेर येत आहे. अशामध्ये कुणाची भूमिका योग्य किंवा कुणाची अयोग्य ह्याचे जज आम्ही बनणार नाही. मात्र अशा चर्चांमधनं आम्ही त्या सगळ्या भूमिका या उलगडून सांगायचा प्रयत्न तुम्हाला करत असतो, कारण तुम्ही या भूमिका ऐका, जाणून घ्या, त्याचं आकलन करून घ्या आणि मगच मतदान करा, असं आवाहन पुढारी न्यूज आपल्याला करते. आपल्याला केशव उपाध्याय, किरण माने आणि चुंचुवार सर तिघांनीही वेळ दिला. तिघांचेही मनापासून आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथे छमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.